महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर काल लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेर काल आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे हप्ते म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही 2 महिन्याचे हप्ते 3000 रुपये जमा झालेले आहेत। तुम्हाला माहित आहे आताच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र दिला जातोय। 17वा हप्त्याचे 1500 रुपये आणि 18वा हप्त्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। काही मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहे की 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेले आहे। आताची जी बातमी आहे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। हा जो GR आलेला आहे या GR मध्ये काय माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय तो हप्ता आता 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे। आता जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल, तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले असतील। आज आपण या 12 जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला मग आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं पाहूया। ठीक आहे, अखेर काल लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। 11 वाजेला जी बातमी आलेली आहे आणि आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। आताची सर्वात मोठी अपडेट याला म्हणू शकता। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले हे पाहणे सुद्धा गरजेचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3 टप्प्यामध्ये वितरण केला जातोय। पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला माहित आहे 12 जिल्ह्यांची नावं येतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांपैकी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 म्हणजे असं टोटल 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतात। तर मग आज हे पहिला टप्पा असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे आणि 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा येतो यवतमाळ। आता यवतमाळ वाल्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यवतमाळ मध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झालेले आहे। बघा ऐका, 3000 रुपये या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहेत। 3000 रुपयाचा मेसेज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता 1,87,000 बघा 1,87,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। लक्षपूर्वक ऐका, तुम्ही अपात्र जर झाले असाल तर ती यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। ती यादी मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही ती यादी मी टेलिग्रामला दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता। बघा आता अपात्र बहिणीची यादी आहे। आता ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत तर यवतमाळ मध्ये 1,87,00,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तर बघा दुसरा जिल्हा आहे तो सातारा। आता जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर सातारा जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। साताराला सुद्धा आता 3000 रुपये जमा झालेले आहे। लक्षपूर्वक आहे का, 3000 रुपये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा झालेले आहे। आणि यामध्ये आता किती महिलांना पैसे भेटलेले आहेत ते जाणून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता सातारामध्ये जवळपास 1,45,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। बघा लक्षपूर्वक आहे का, 1,45,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये म्हणजे त्यांची KYC झालेली आहे, सर्व डॉक्युमेंट त्यांचं क्लिअर आहे। अशा बहिणी आहेत 1,45,270 असं आहे, 270 हा डाटा आपल्याला दिसतोय। 1,45,270 असा डाटा दिसून येतोय। तर या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा झालेले आहेत। आता बघा पुढचा जिल्हा येतो अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे। अमरावतीमध्ये आज किती पैसे जमा झालेले आहे, आज अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 3000 रुपये जमा झालेले आहेत। तर माहिती आहे नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा एकत्र हप्ता जमा झालेला आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास बघा 2,08,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। 2,08,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहे। या बहिणींची KYC कंप्लीट आहे, यांचं डॉक्युमेंट कंप्लीट आहे। बघा लक्षपूर्वक आहे का, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्यांची नावं पाहूया। आपण सर्व 12 जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत, पण तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। चला मग पुढचा जिल्हा आपण पाहूया। पुढील जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता, समोर आलेली आहे। नाशिक मध्ये जर तुम्ही राहत असाल तर नाशिक वाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 3000 रुपये जमा झालेले आहेत आणि सोबत नाशिक जिल्ह्यामध्ये आता जवळपास 2 लाख बघा 12,718
एवढ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे। बघा मी पूर्ण प्रॉपर तुम्हाला डाटा वाचून दाखवतोय। तर नाशिक जिल्ह्यामध्ये किती बहिणी पात्र आहेत? 2,12,718 ज्या बहिणी आहेत त्यांची संख्या आहे, त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। अशा या लाडकी बहीण योजनेचा नाशिक जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा पुढचा जिल्हा आहे तो पुणे। आता पुणे या लाडकी बहीण योजनेच्या महिलाच्या दृष्टिकोनाच्या मानाने मोठा जिल्हा आहे, म्हणून या जिल्ह्यामध्ये आता यांची संख्या आलेली आहे। तर बघा 2 लाख, इथं पाहू शकता तुम्ही 2,93,235 बघा 2,93,235 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत 3,000 रुपये प्रमाणेच। बघा पुण्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये प्रमाणेच पैसे जमा झालेले आहेत, कारण या जिल्ह्यांमध्ये 1500 + 1500 3,000 रुपयाचा मेसेज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। पुढचा जिल्हा आहे तो बघा, पुढच्या जिल्ह्याचे नाव पहा नंदुरबार। आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 1,18,318 लाडक्या बहिणीची संख्या आहे। तर या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही जर नंदुरबार मध्ये राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। आता पुढील जिल्ह्यांची नाव आपण पाहूया। संभाजीनगर। आता संभाजीनगर मध्ये जर तुम्ही राहत असाल तर संभाजीनगर मध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहेत 3,000 रुपये। किती पैसे जमा झाले? 3,000 रुपये। तर संभाजीनगर मध्ये सुद्धा लाडक्या बहिणीची संख्या जास्त आहे आणि लाडक्या बहिणीची संख्या जवळपास 3 लाख, बघा 3,01,245 एवढी लोकसंख्या आहे, म्हणजे लाडक्या बहिणीची संख्या आहे आणि 3,01,245 बहिणींची KYC कंप्लीट झालेली आहे आणि या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। पुढचा जिल्हा आहे तो नागपूर। आता नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा झालेले आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा 1 लाख, बघा 57,474 बघा 474 एवढी लोकसंख्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे आणि एवढ्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। पुढचा जिल्हा आहे तो जळगाव। तुम्ही जर जळगाव मध्ये राहत असाल तर जळगाव मध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे। जळगाव वाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। तर बघा पुढील जिल्ह्यांची नावं पाहूया। बघा शेवटचे 3 जिल्हे आहेत। तर या जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर कोणकोणते जिल्हा आहे तो? तर बघा मुंबई शहरमध्ये, मुंबई उपनगर आणि नंदुरबार मध्ये या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे। तर या जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। आता मुंबई शहर मध्ये आणि मुंबई उपनगर मध्ये यामध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा झालेले आहे। 3,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे आणि नंदुरबार मध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। या 12 जिल्ह्यांचा सर्वात अगोदर फर्स्ट इन्स्टॉलमेंट कंप्लीट झालेला आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला 1 हप्त्याचे पैसे आले का 2 हप्त्याचे पैसे आले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।